नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्याच लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्री कोचिंग क्लासेस. आणि जसं की आपल्याला माहिती आहे, आपण एक नवीन सिरीज आता सुरू केलेली आहे, ज्या व्हिडिओ सिरीजमध्ये आम्ही तुमच्यासाठी येत आहोत इयत्ता 8वी साठीच्या, त्याही वार्षिक परीक्षेसाठीच्या काही प्रश्नपत्रिका मागील वर्षीच्या. तर जर तुम्हाला अशाच प्रकारे विविध विषयांच्या प्रश्नपत्रिका फायनल एक्झामसाठी तयारीसाठी हव्या असतील, तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून पुढच्या येणाऱ्या अपडेट्स वेळेवर मिळवून घेऊ शकता आणि अत्यंत सुंदर अशी परीक्षेची तयारी तुम्ही या मटेरियलमधून करू शकता. तर जास्त विलंब न करता आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा व्हिडिओ आपला जो आहे तो व्हिडिओ इयत्ता 8वी साठी इतिहास व नागरिकशास्त्र या विषयासाठी असून ही प्रश्नपत्रिका 30 गुणांची आहे आणि आपण सध्या पूर्ण पॅटर्न पेपर काय आहे, कशा प्रकारे याचा अभ्यास तुम्ही करू शकता याच्यावरती थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, एक नजर टाकूया पॅटर्न पेपरवरती विषय इतिहासासाठी. तर प्रश्न पहिला म्हणतोय, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. अशा प्रकारे इथे पर्याय तुम्हाला दिलेले आहेत आणि याच पर्यायापैकी दिलेलं एक विशिष्ट उत्तर विशिष्ट रिकाम्या जागेसाठी तुम्हाला वापरायचं आहे. तर अशी 4 प्रश्न इथे तुमच्या समोर आहेत आणि किती गुणांसाठी आहेत, तर 4 गुणांसाठी आहे. ऑब्जेक्टिव्हजला काही विद्यार्थी हलक्यात घेतात आणि नंतर त्यांचं काय होत असतं, नुकसान होत असतं. तर आता प्रश्न पहिला ब आहे, पुढील तक्ता पूर्ण करा. ओके, फक्त एक तक्ता कोणताही पूर्ण करण्यासाठी आपल्याला 2 गुण मिळणार आहे. तर जर तुम्ही नजर टाकली तर इथे पहिला जो तक्ता आहे तो अशा प्रकारचा इकडं आणि दुसरा तक्ता जो आहे तो ह्या साईडला आहे. तर दोघांपैकी कोणताही एक करण्यासाठी आपल्याला काय दिलेले आहेत, तर 2 गुण इथे एकूण दिलेले आहेत. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, फक्त 2 एका वाक्यात उत्तरे आपल्याला लिहायची आणि 2 उत्तरांसाठी 2 गुण आहेत प्रश्न दुसऱ्यामध्ये. तर शक्यतोवर असे प्रश्न काही ठिकाणी स्वाध्यायामधून घेतले जातात, पुस्तकाच्या स्वाध्यायामधून घेतले जातात. तर असे पुस्तक बाह्य प्रश्न किंवा वेगळे प्रश्न जर तुम्हाला बघायचे असतील तर नवनीतच्या गाईडमध्ये मिळू शकतात. तसेच मास्टर कीज मध्ये सुद्धा तुम्हाला विशिष्ट एका वाक्यात प्रश्नांची उत्तरे एक्स्ट्रा जी पुस्तकात नसतील अशी तुम्हाला पाहायला मिळते. तर तुम्ही नक्कीच ती बघा, तयारी चांगली होईल. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. फक्त 2 आणि त्यासाठी किती गुण आहेत, तर 4 गुण आहेत. अशा प्रकारचा प्रश्न तिसरा आहे आपला. तर प्रश्न किती आहेत एकूण मग? 1 आहे, 2 आहे, 3 आहे आणि 4 आहे. तर 4 प्रश्नांपैकी फक्त 2 प्रश्न आपल्याला आता इथे लिहायचे आहेत. आणि जर एका प्रश्नाला 2 गुण असतील तर जवळजवळ 2 ते 3, 3 ते 4 मुद्दे लिहिणं इथे अपेक्षित असणार आहे. खूपच जास्त छोटी उत्तरे किंवा शॉर्टकट उत्तरे इथे अपेक्षित नसणार आहे. व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला उत्तर प्रत्येक मुद्दा कव्हर झाला पाहिजे त्याच्यामध्ये, असं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न चौथा आहे, त्यातही फक्त 1 लिहायचं तुम्हाला. टिपा लिहा आणि गुण आहेत 2. तर इथे तुम्हाला चॉईसेस किती आहेत, तर 2 चॉईस आहे, 1 आणि 2. कारणे लिहामध्ये तुम्हाला 4 पैकी 2 लिहायचे होते, मात्र टिपा लिहामध्ये 2 पैकी 1 लिहायचं. फक्त एकच एक्स्ट्रा चॉईस इथे तुम्हाला दिलेली आहे. पुढे गेलात तर पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा असा प्रश्न 5वा तुमच्या समोर येतो. फक्त 2 उत्तरे लिहायची तुम्हाला आणि या 2 उत्तरांसाठी एकूण किती गुण आहेत, तर 4 गुण आहेत. तर असे वेगवेगळे 4 प्रश्न आहेत, 1 2 3 4 आपल्याला दिसून येतं आणि फक्त 2 यापैकी लिहायचे, 4 गुण. थोडक्यात उत्तरे लिहा. कमीत कमी 4 मुद्दे अपेक्षित असतील 2 गुणांसाठी. तर व्यवस्थित सविस्तर उत्तर आपण इथे लिहू शकता. या प्रश्नांना तुम्ही थोडंसं IMP प्रश्न म्हणून घेतलं तरी चालेल. काही वेळेस मागील प्रश्नपत्रिकांमधून काही ना काही प्रश्न रिपीट होत असतात, याच्याकडे पण आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आता नागरिकशास्त्राचं सेशन सुरू होतोय किंवा पाठ सुरू होतोय. यामध्ये आपला प्रश्न 6वा आहे, त्यातही दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. विधान पूर्ण लिहायचं आहे. तर इथे सुद्धा 1 2 आणि 3 रिकाम्या जागा आहेत. तर 3 गुणांसाठी तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न 7वा अ मध्ये तुम्हाला विचारलाय, टिपा लिहा. टिपा लिहा हा प्रश्न विचारलाय. किती गुणांसाठी हा प्रश्न? तर हा आहे 2 गुणांसाठी.
आणि किती लिहायचे दोघांपैकी, तर एकच लिहायचंय. एकाचंच उत्तर लिहायचंय आणि 2 गुणांसाठी आहे. मुख्यमंत्र्यांची कार्ये आणि जनहितार्थ याचिका. प्रश्न 7वा ब. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातूनही फक्त 2 अटेम्प्ट करायचे तुम्हाला 4 गुणांसाठी. ठीक आहे, व्यवस्थित उत्तरे लिहायची. चारही प्रश्न इथं तुमच्या समोर आहे. 4 पैकी 2 म्हणजे 50-50 चॉईस तुम्हाला इथे मिळते. वरील पण थोडक्यात उत्तरेमध्ये पण हेच पाहिलं होतं आपण, 4 पैकी 2 लिहायची होती. प्रश्न 8वा. पुढील तक्ता पूर्ण करा, फक्त 1. त्यासाठी दिलेले 2 गुण. तर इथं मध्ये आता पार्टिशन करून तुम्हाला सेपरेट दिलेलं आहे. हा पहिला आहे आणि हा दुसरा आहे. तर या दोघांपैकी कोणताही एक करण्यासाठी तुम्हाला किती गुण मिळणार आहे, तर 2 गुण मिळणार आहे कोणताही एक तक्ता करण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपला हा जो इतिहासाचा पूर्ण पेपर आहे, इतिहास नागरिकशास्त्र वर्ग 8वीचा, तो इथे पूर्ण होतोय. जर तुम्हाला अशाच पद्धतीने पुढचे पेपर हवे असतील तर तुम्ही निश्चिंत आपल्या चॅनलवर वेट करू शकता. सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा. तुमच्या काय रिक्वायरमेंट्स आहे कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आम्ही त्यावर तुमच्यासाठी विशेष व्हिडिओज घेऊन येऊ. आणि सोबतच जर ही प्रश्नपत्रिका तुम्हाला PDF स्वरूपात पाहिजे असेल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती दिलेल्या या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवर तुमचं नाव सांगू शकता, तुम्ही कुठून पाहत आहेत हा व्हिडिओ ते सांगू शकता. म्हणजे तुम्हाला पुढे प्रश्नपत्रिका ही त्या व्हॉट्सअप नंबरला मिळेल. आणि इथे विद्यार्थी मित्रांनो आपण आपला व्हिडिओ संपवत आहोत. धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी.